लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कोहळी येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम संपन्न। हरिनाम सप्ताह दिनांक 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या काळात संपन्न। बातमी त्र्यंबकेश्वर। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। परंपरेने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 2 फेब्रुवारी 2025 ते 5 फेब्रुवारी 2025 या काळात हा 5 दिवस कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। सदरच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तन, काकड भजन, हरिपाठ, भारुड असे विविध कार्यक्रम घेण्यात आले। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। सदर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 4 ते 6 काकड भजन, सकाळी 7 ते 8 महाआरती, सकाळी 8 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 12 ते 2 वाजेच्या दरम्यान गाथा भजन, तर संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान सामूहिक हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन, तर रात्री 12 वाजता भारुड कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजक गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि गावातील नागरिकांच्या सहकार्याने पार पडला। सरपंच या नात्याने मी संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर वसंत पंचमीला आमचा सप्त्याचा कार्यक्रम हा सुरुवात होते आणि या कार्यक्रमाचा आमचं उद्दिष्ट आहे की आज भावी पिढी ही आपल्या परंपरेला विसरत चाललेली आहे आणि त्या ठिकाणी असे जर सप्त्याचा कार्यक्रम जर प्रत्येक पाड्यांना किंवा आपल्या तालुक्याला होत गेले तर याचा भावी पिढीला भरपूर असा उपयोग होईल आणि जेणेकरून आपली भावी पिढी आपली वडीलधाऱ्या माणसांची परंपरा ही टिकून राहील। रामकृष्ण हरी। प्रथम बोलणं म्हणजे आमच्या गावचे भावी सरपंच तरुण यांची आम्हाला प्रतिसाद तर आहेच आहे, पण आमच्या गावामध्ये जवळपास श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर नांदगाव कोहळी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मंदिराची स्थापना माघ शुद्ध षष्ठी वसंत पंचमी शुक्रवार दिनांक 31/1/2020 या कालावधीपासून तर 2025 पर्यंत आमचा अखंड हरिनाम सप्ताह चालू असल्या कारणाने आमची गावाची पण सुधारणा आणि जे वेगळ्या मार्गाला जाणारे किंवा अनेक मार्गाला वेगवेगळ्या दुष्कर्म मार्गाला जाणारी जी तरुण पिढी आहे ही एकत्र यावी याच्यासाठी आम्ही आमचा हा प्रयत्न आहे आणि आजूबाजूचे जे गावं असतील, तालुक्यातले कुठलेही गाव असतील तर ते पण ह्या कार्यक्रमासाठी उत्सुक व्हावा आणि चांगलं धार्मिक कार्य समाजाने करावं ही आमची एक आमच्या गावाची आणि आमच्या आजूबाजूच्या परिसराची ही एक भावना आहे। आणि तरुण पिढी ही जर वाया जात असेल तर हा एक आमचा प्रयत्न आहे का तो जवळपास एकत्र यावा आणि चांगल्या मार्गाला लागावं, त्यांचे घर सुधारावं, त्यांचा गाव सुधारावा, अधिक त्यांचा तालुका सुधारावा, तालुक्यापासून जिल्ह्यापासून सुधारावा ही आमची गावकऱ्यांची एक विनंती आहे का समाज सुधारावा, चांगल्या मार्गाला लागावा हा आमचा एक उद्देश आहे। आणि आमचा गाव एवढा उत्कृष्ट आहे की एकत्र येतो आणि एकत्र बसतो, विचार, वाङ्मय सगळ्या गोष्टी आमचं सरपंच पाटील यांची आम्ही सहमती घेतल्याशिवाय किंवा ते आमच्या सहमतात राहतात आणि हा आमचा कार्य असाच चालू राहो ही आमची भगवंताचरणी नम्र विनंती आहे। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।